नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात एबीपी माझा. अमित शहांच्या गाडीत अस्सल भाजपवाले किती राहिल्यात असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. बाहेरून येऊन तुम्ही शिवसेनेला नकली म्हणता असं म्हणत ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि शहांवर हल्लाबोल केलाय. काल नांदेडमधील सभेतून अमित शहांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धी काँग्रेस आहे अशी टीका शहांनी केली होती. त्याला आज पालघरमधील सभेतून उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलंय. भाई और बहनों, हमारे सामने जो चुनाव लड़े राहुल जी के नेतृत्व में, ये सारे लोग यहां पर महाराष्ट्र में 3 पार्टियां इकट्ठा हुई है. एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी और एक आधी बची हुई कांग्रेस पार्टी. अब ये हमारे यहां तो गुजरात में एक कहावत है, 3 तिगड़ा काम बिगड़ा. मैं आपको बताने आया हूं भाई और बहनों, उद्धव जी की शिवसेना आधी रह गई, शरद राव की एनसीपी आधी रह गई. ये तो 2 आधे थे ही, ये दोनों ने मिलकर कांग्रेस को भी आधा कर दिया, आधा करने का काम कर दिया. मोदी पंतप्रधान होण्यासाठी म्हणून जी शिवसेना कठीण काळापासून मोदींच्या सोबत राहिली, ती शिवसेना मुळासकट संपवायला जी निघतात ते पालघरकरांना काय नाही देऊ शकतील? कोण आहे त्यांच्या बरोबर? भले आम्ही आमची तुम्ही नकली सेना म्हणून जी चेष्टा टिंगल टवळी करताय, पण अमित शहाजी तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपाचे लोक किती राहिलेत बघा. का सगळ्या तुमच्या स्टेपने आतमध्ये बसलेले आहेत. पण निवडणुकीमध्ये जर का ते येऊन, एक तर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी, महाराष्ट्राच्या बाहेरचे आहात तुम्ही, आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जी शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली, तिला जन्म दिला, त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता. अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय? ही काय तुमची डिग्री आहे? ही नकली आहे पण आहे. मग त्यांचे दुसरे पार्टनर आले, खंडेणीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा, ते बोलून गेले शिवसेना नकली आहे. बोला तुम्ही, पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडखाऊ जनता पक्ष आहे, भाडखाऊ आहे, भेकड आहे, भ्रष्ट आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.